मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरातून या 8व्या आठवड्यातून एक शॉकिंग इव्हिक्शन झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर मित्रांनो, या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी एकूण 7 सदस्य हे नॉमिनेट झाले होते. यामध्ये प्रभू शेळके, रुचिता जामदार, दीपाली सय्यद, तन्वी कोलते आणि वाईल्ड कार्ड म्हणून दाखल झालेले आणि स्वतःची इम्युनिटी स्वतः घालवून नॉमिनेट झालेले संस्कृती साळुंखे, प्राजक्ता शुक्रे आणि सागर कारंडे अशा 7 सदस्यांचा समावेश होता. यामध्ये सोशल मीडियावर आणि यूट्यूब चॅनलवरून जे काही वोटिंग ट्रेंड समोर यायचे त्याच्यामध्ये तन्वी कोलते, प्रभू शेळके आणि रुचिता जामदार या सदस्यांना चांगली वोटिंग झाली असं सांगण्यात येत होतं. यामध्ये प्राजक्ता शुक्रे, सागर कारंडे, दीपाली सय्यद आणि संस्कृती साळुंखे अशा सदस्यांना कमी वोटिंग झाल्याचं सांगण्यात येत होतं. त्यामुळे याच बॉटमला असलेल्या सदस्यांचं इव्हिक्शन होईल असंही बोललं जात होतं. सध्या तरी असं दिसतंय की बिग बॉसच्या घरामध्ये वोटिंगला काहीच महत्त्व नाही. बिग बॉस आणि बिग बॉसची क्रिएटिव्ह टीम यांना सध्या जो सदस्य घराबाहेर जावासा वाटतो त्याच सदस्याला ते काढताना दिसत आहेत. यातच आता एक शॉकिंग इव्हिक्शन झाल्याचं सांगण्यात येत आहे. मित्रांनो, या 7 सदस्यांपैकी रुचिता जामदार हिला बिग बॉसने घराबाहेर काढलंय असं बोललं जात आहे. गेल्या वेळी भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊने सांगितलं होतं, जर तुम्ही नॉमिनेट झाला असता तर तुम्हीच बिग बॉसच्या घराबाहेर गेला असता. तसंच काहीसं यावेळी रितेश भाऊने केलं आहे. रितेश भाऊने थेट रुचिता जामदार हिला बिग बॉसच्या घराबाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर मित्रांनो, रुचिता जामदार हिचं शॉकिंग इव्हिक्शन झाल्याचं बोललं जात आहे. रुचिताच्या इव्हिक्शन बद्दल तुम्हाला काय सांगायचंय? रुचिताचं इव्हिक्शन फेअर होते की अनफेअर होतं? याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट्स करून नक्की सांगा.